नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेला अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, सर्वांचं या ठिकाणी मी अविनाश गुरु हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। स्पर्धा परीक्षांच्या प्रिपरेशनचा विचार करता या ठिकाणी आपण बघत होतो सायन्स सेक्शनच्या संदर्भात सामान्य विज्ञानावरती एकूण प्रश्न किती येतात आणि सामान्य विज्ञान हा विषय प्रिलिम क्वालिफाय करण्यासाठी पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि याच्यामधला फिजिक्स झाला, केमिस्ट्री झाला, बायो झाला, त्याच्यानंतर आरोग्य विज्ञान आहे म्हणजे ज्याला की म्हणतो आपण मानवी आरोग्याच्या संदर्भात ज्याच्यामध्ये अध्ययन करतो, तर अशा सर्व सेक्शनवरती आपण या ठिकाणी काय पूर्ण अध्ययन करणार आहोत। तर त्यातील जो पहिला घटक आहे म्हणजे एक सेक्शन ज्याला की म्हणता येईल काय केमिस्ट्री, रसायनशास्त्राला आपण मागच्या पिरियडमध्ये काय सुरुवात केलेली होती। अगदी लिमिटेड या ठिकाणी काय हा कंटेंट आहे, संपूर्ण कंटेंट जो आहे याच्यामध्ये सर्व जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत 5 to 10 चे, त्याच्यानंतर 5वी ते 10वी पर्यंतचे जे NCERTचे बुक आहेत अगदी दर्जेदार त्या ठिकाणी कंटेंट त्याच्यामध्ये दिलेला आहे। आणि जनरल सायन्स जर कंप्लीट करायचं असेल तर NCERT शिवाय दुसरा पर्याय नाही आपल्यासमोर काय राहत नाही। तर अशा सर्व घटकांचा या ठिकाणी काय समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही जर कुठलंही NCERTचं बुक जर रेफर केलात किंवा वाचून काढलात तर तुम्हाला समजेल की जे आपण कंटेंट या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे तो किती ऑथेंटिकेट आहे, किंवा तुम्ही मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका काढून तर त्यामधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर अटेंड केल्याच्या नंतर। तर निश्चितपणे तुम्हाला समजेल की या ठिकाणी काय अगदी दर्जेदार या कंटेंट तयार केलेला आहे या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी चॅप्टरच्या संदर्भात। ओके, तर केमिस्ट्रीला सुरुवात केली होती तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं की संपूर्ण विश्वाची जी निर्मिती झालेली तर ती कशी झालेली, तर त्याच्यामध्ये काही सजीव गोष्टी आहेत, काही निर्जीव आहेत। तर मॅटर कशाला म्हणतो, पदार्थ कशाला म्हणतो किंवा द्रव्य कशाला म्हणतो, द्रव्याच्या अवस्था कोणत्या कोणत्या आहेत, 5 महत्त्वपूर्ण अवस्था आपण बघितल्या होत्या। कुठल्या कुठल्या अवस्था होत्या? पहिला होता स्थायू, दुसरा बघितलं होतं आपण काय द्रव अवस्था, तिसरा बघितलं होतं वायू अवस्था, याच्यानंतर महत्त्वपूर्ण अवस्था बघितल्या होत्या कुठल्या प्लाझ्मा, या ठिकाणी प्लाझ्मा अवस्था, आणि 5वा बघितलं होतं बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट। या अवस्थांच्या संदर्भात काय विधिवत चर्चा केलेली होती। या सर्व 5ही अवस्थांमध्ये फरक काय आहे, त्यांची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर त्याच्यानंतर त्यांची संरचना कशी दिलेली आहे, यांच्यावरती विचारला जाणारा प्रश्न कोणत्या स्वरूपाचा असतो आणि एक्झाममध्ये क्वेश्चन आल्याच्या नंतर त्याला टॅकल कसं करायचं, उत्तरापर्यंत काय लवकरात लवकर कसं पोहोचायचं आहे। कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बरोबरच काय सर्व फॅक्टच्या संदर्भात सुद्धा मी या ठिकाणी काय बोलतोय। मागच्या पिरियडमध्ये पूर्णपणे आपण या 5ही अवस्थांचं अध्ययन केलेलं आहे। तर यातील एक महत्त्वपूर्ण घटक या ठिकाणी काय शिल्लक राहिलेला आहे की पदार्थाच्या या ज्या 5 अवस्था आहेत तर यांचं रूपांतरण जे होतं म्हणजे पदार्थ एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये, दुसऱ्या अवस्थेतून तिसऱ्या, तिसऱ्या अवस्थेतून चौथ्या। बघा, स्थायूचं द्रव होऊ शकतं, द्रवाचं वायू होऊ शकेल, वायूचं प्लाझ्मा, प्लाझ्माचं बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट। पूर्णपणे संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत। जर विद्यार्थ्यांनी पहिला व्हिडिओ बघितलेला नसेल हा केमिस्ट्रीवरला तर तुम्हाला या ठिकाणी काही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत जे की डिपेंड करतात तुमच्या अंडरस्टँडिंगवरती। जर याच्यावरचे नोट्स बनवलेले नसतील किंवा याचं अध्ययन तुम्ही केलेलं नसेल, पहिला व्हिडिओ बघितलेला नसेल, तर दुसरा व्हिडिओ तुमचा अगदी एरोप्लेन निघून गेल्यासारखं डोक्याच्या वरून निघून जाण्याची दाट शक्यता आहे। तर माझं असं सांगणं आहे सर्व विद्यार्थ्यांना की पहिला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर म्हणजे कंप्लीट व्हिडिओ सिरीज या ठिकाणी काही चालणार आहे, तर फ्रॉम फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टरपर्यंत काय व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे। आगामी येणाऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये सायन्स सेक्शनमधला कुठलाही क्वेश्चन तुमचं काय राहून जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो। ओके, तर आज आपल्याला तर पदार्थांच्या अवस्था झाल्याच्या नंतर त्याच्या पुढचा घटक आज अभ्यासायचा आहे। तर पदार्थांच्या अवस्थांमध्ये जे रूपांतरण होतं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये पदार्थ ज्यावेळेस जातो तर त्या क्रियेला काय म्हणतात, खूप सारे प्रश्न आतापर्यंत याच्यावरती विचारलेले आहेत। ओके, राज्य सेवा आयोगाचा पूर्वचा पेपर आहे, कंबाईन ग्रुप बी चा पूर्वचा पेपर आहे, कंबाईन ग्रुप सी चा जो पूर्व पेपर आहे, अभियांत्रिकीचा पेपर असेल, अशा सर्व पेपर्समध्ये ज्या ज्या ठिकाणी काय सायन्स सेक्शनवरती प्रश्न विचारला जातो या चॅप्टरवरती नेहमी प्रश्न असतो म्हणजे असतो। तुम्ही जर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढून बघितला तर मी निश्चितपणे सांगेन या ठिकाणी काय हवेतील एक या ठिकाणी अवस्था आहे म्हणजे धुके जे आहेत। ओके, तर धुक्यांमध्ये कोणती अवस्था आपल्याला पाहायला मिळते, द्रवामध्ये वायू आहे की द्रवामध्ये स्थायू आहे, स्थायूमध्ये द्रव आहे की स्थायूमध्ये वायू आहे, तर अशी अवस्था विचारलेली आहे ज्याला की एरोसोल असं म्हणतो। त्याचा आन्सर काय एरोसोल आहे, त्या अवस्थेला एरोसोल असं म्हणतात। किंवा असं विचारलं जाईल पदार्थांच्या एकूण ज्या अवस्था आहेत यापैकी प्राकृतिक अवस्था किती आहेत। ओके,
किंवा खालीलपैकी या 5 अवस्थांपैकी कुठली अवस्था ही म्हणजे प्राकृतिकरित्या किंवा नैसर्गिकरित्या उपलब्ध नाही, जी फक्त कृत्रिमरित्या आपण काय प्राप्त करू शकतो, तर त्याच्याबद्दल आपण बोस आइन्स्टाईन कंडेन्सेटमध्ये डिस्कस केलेला आहे. ओके, तर आज आपण याच्या पुढचा पार्ट स्टार्ट करू, ज्याच्यामध्ये काय क्वेश्चन कोणते कोणते विचारले जातात याच्याबद्दल काय लेक्चरच्या शेवटी आपण त्याच्यावरती डिस्कशन करू थोडंसं. ओके, तर पदार्थाच्या एकूण अवस्था आपण बघितल्या होत्या, कुठल्या कुठल्या महत्त्वपूर्ण अशा स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा या 4 भौतिक अवस्था आहेत. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही अवस्था भौतिक अवस्था नाही किंवा प्राकृतिक या ठिकाणी काय अवस्था नाही, निसर्गात ती अवस्था कुठेही काय प्राप्त होत नाही. कारण बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही जी अवस्था आहे तर ती मिनिमम पॉसिबल टेम्परेचरला काय शक्य असते आणि मिनिमम पॉसिबल टेम्परेचर जे आहे आतापर्यंत तर ते निसर्गतः कुठेही उपलब्ध नाही, याच्याबद्दल सुद्धा चर्चा केलेली होती. तर कमेंट सेक्शनमध्ये आजचा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर सांगायचा आहे, प्लाझ्मा ही अवस्था कुठे आढळते. ओके, तर या क्वेश्चनचा आन्सर करा. बाकीचे बरेच क्वेश्चन असतील जे की लेक्चरच्या शेवटी मी विचारेन याच्यावरती आधारित असलेले, तर त्यांचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत. कुठले कुठले महत्त्वपूर्ण अवस्था आपण बघितले होते, एक आहे स्थायू भौतिक अवस्था, दुसरा आहे या ठिकाणी द्रव अवस्था, तिसरा आहे वायू अवस्था आणि चौथा आहे या ठिकाणी प्लाझ्मा अवस्था. बघा, पदार्थ ज्यावेळेस काय स्थायू अवस्थेतून काय द्रव अवस्थेमध्ये येतो तर या प्रक्रियेला काय म्हणतात, म्हणजे एखादा बर्फ आहे तर बर्फाचं ज्यावेळेस काय पाण्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजे H2O स्थायू अवस्थेमध्ये असताना तो काय असेल, बर्फ असेल, आणि बर्फाचं रूपांतर ज्यावेळेस काय पाण्यामध्ये होतं तर त्याला काय म्हणतो, स्थायू अवस्थेमधून तो पदार्थ कुठं द्रव अवस्थेमध्ये येतोय. तर ही जी रूपांतरणाची प्रक्रिया आहे, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे अवस्थेमध्ये असलेलं, तर त्याला काय म्हणतात, स्थायूमधून द्रवामध्ये येण्याची जी क्रिया आहे तर त्याला म्हणतो आपण मेल्टिंग, याला द्रवण्याची क्रिया असं म्हणतो, द्रवणे किंवा वितळणे असं म्हणतो. तर खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, याच्यावरती आपण सर्वच्या सर्व या ठिकाणी काही रूपांतरण जे आहेत तर ते बघू एकदा. तर बघितल्याच्या नंतर मग आपण काय फायनल क्वेश्चनवरती पोहोचू. द्रवामधून स्थायू अवस्थेमध्ये होणार जे रूपांतरण आहे तर त्याला काय म्हणतात, म्हणजे लिक्विड फॉर्ममधून सॉलिड फॉर्ममध्ये ज्यावेळेस काय पदार्थ कन्वर्ट होतात, म्हणजे काय पाणी फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, बर्फामध्ये. ज्यावेळेस त्याच्यातील काय तापमान कमी होतं त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, स्थायूमध्ये होतं. तर याला म्हणतो आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर फ्रीजिंग आहे. तर ही क्रिया आहे कुठली, गोठणे क्रिया, यालाच काय म्हणतो आपण फ्रीजिंग असं म्हणतो. सर्वच्या सर्व गोष्टींबद्दल हे अगदी काय साहजिक आहेत, हे मेल्टिंग असणे किंवा फ्रीजिंग असणे म्हणजे गोठणे द्रवणे या क्रिया माहिती आहेत. याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस काय क्वेश्चन विचारला जातो तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती राहत नाही. अशा सर्व गोष्टींबद्दल आपण चर्चा करतो याच्यामध्ये. आणि ज्या काही गोष्टी मी या ठिकाणी सांगतोय तर सर्वच्या सर्व तुमच्या वहीमध्ये, तर केमिस्ट्रीसाठी वेगळी नोटबुक तुम्ही केली असेल तर त्याच्यामध्ये नोट्सच्या फॉर्ममध्ये काही लिहून घ्यायचं आहे. बऱ्याच गोष्टी मी जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत बोर्डवरती असतील आणि बऱ्याच गोष्टी मी या ठिकाणी ओरली सांगत असतो, प्रत्येक गोष्ट काय बोर्डवरती लिहिणं शक्य होत नाही. ओके, पदार्थ ज्यावेळेस काय स्थायू अवस्थेमधून या ठिकाणी वायू अवस्थेमध्ये येतो तर त्याला काय म्हणतात, स्थायू अवस्थेतील पदार्थ डायरेक्टली कुठं वायू अवस्थेमध्ये पोहोचतो तर याला म्हणतो आपण, या क्रियेला म्हणतो संप्लवन क्रिया. ओके, सबलिमेशन असं म्हणतात, संप्लवन. आता आयोगाने असा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे की खालील पैकी कोणत्या पदार्थामध्ये संप्लवन क्रिया आढळून येते. मग पर्याय दिलेले असतील, अँथ्रासिन असेल, नॅफ्थॅलिन असेल आणि कापूर आहे. कुठले अँथ्रासिन, नॅफ्थॅलिन आणि कापूर आहे. बेन्झोइक आम्ल सुद्धा असू शकतं पर्यायामध्ये. तर उत्तरामध्ये तुम्हाला दिलेलं असतं, पर्याय अशा पद्धतीने दिलेले असतात, ए, बी आणि सी, फक्त ए आणि बी, फक्त बी आणि सी, किंवा वरीलपैकी कुठलाही नाही, अशा पद्धतीने पर्याय असतील. तर क्वेश्चनच्या नेचरवरून तुम्ही त्याचा आन्सर डिसाईड करू शकता. मात्र तुम्हाला या ठिकाणी फॅक्ट पूर्णपणे माहिती पाहिजे. बघा, कन्सेप्ट काय, स्थायू अवस्थेमधून ज्यावेळेस काय वायू अवस्थेमध्ये रूपांतर होतं तर या क्रियेला म्हणलं जातं संप्लवन क्रिया, सबलिमेशन असं म्हणलं जातं. आणि सबलिमेशन क्रिया कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये आढळून येते याचे जर एक्झाम्पल विचारले तर एक्झाम्पल हे आहे, फॅक्ट आहे. या फॅक्टच्या संदर्भात तुम्हाला काय पूर्णपणे काय निश्चितपणे
पाठांतर असणं किंवा माहीत असणं आवश्यक असतं. पदार्थांच्या प्रॉपर्टीज ज्यावेळेस आपण काय डिस्कस करू नंतर तुम्हाला काय म्हणजे परत अभ्यास केल्याच्या नंतर या गोष्टी पाठ करायची आवश्यकता नसते. या गोष्टी तुम्हाला काय कळून जातील. खूप वेळा यांचा संदर्भ येईल, खूप वेळा यांची उजळणी सुद्धा होईल. ओके, तर कुठले कुठले पदार्थ आहेत ते, तर पहिला आहे कापूर, नॅफ्थॅलिन, त्याच्यानंतर आहे आयोडीन, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी बेन्झोइक आम्ल, त्यानंतर आहे अमोनियम क्लोराईड आणि त्याच्यानंतर आहे शुष्क बर्फ. प्रश्न अशा पद्धतीने विचारलेला आहे की एका रूममध्ये ठेवलेलं जे आयोडीन आहे किंवा कापूर आहे काही दिवसानंतर त्या स्थायू पदार्थाचा आकार कमी झालेला दिसून येतो. तर ही जी क्रिया आहे तर ती क्रिया कोणती क्रिया दर्शवते, ही जे काय म्हणजे हे अवस्थेमध्ये झालेलं जे रूपांतरण आहे तर ही रूपांतरणाची क्रिया खालीलपैकी कोणता पर्याय काय उचितपणे दर्शवतो. मग असेल या ठिकाणी काय संप्लवन असेल, बाष्पीभवन असेल, त्याच्यानंतर काय गोठणे असेल, त्याच्यानंतर द्रवणे असेल. तर या 4 पर्यायांपैकी तुमचा उचित पर्याय तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. स्थायू अवस्थेमधील रूपांतर जर डायरेक्टली वायू अवस्थेमध्ये होत असेल तर त्याला म्हणतो आपण संप्लवन, सब्लिमेशन. आणि सब्लिमेशनमध्ये भाग घेतात कुठले कुठले कापूर, नॅफ्थॅलिन, आयोडीन, बेन्झोइक आम्ल, अमोनियम क्लोराईड आणि शुष्क बर्फ. शुष्क बर्फ म्हणजे काय असेल या ठिकाणी ड्राय आईस म्हणतो याला आपण, ड्राय आईस. तर ड्राय आईस म्हणजेच काय असेल कोरडा CO2 असतो, CO2 पासून हा बर्फ प्राप्त केला जातो. नेक्स्ट बघू आपण वायू अवस्थेमधून ज्यावेळेस स्थायू अवस्थेमध्ये रूपांतर होतं तर याला म्हणतात डिपोजिशन. ओके, डिपॉझिट होणे. जे कण या ठिकाणी काय स्थायू अवस्थेमधून वायू अवस्थेमध्ये काय रूपांतरित झालेले आहेत तर तेच वायू अवस्थेमधील पदार्थ जर स्थायू अवस्थेमध्ये काय या ठिकाणी कन्वर्ट होत असतील तर त्या प्रक्रियेला, त्या रूपांतरणाला आपण काय म्हणतो डिपोजिशन असं म्हणतो. खूप अधिक महत्त्वाचं नाही. डिपोजिशनवरती काय क्वेश्चन आतापर्यंत काय विचारला गेलेला नाही, संप्लवनवरती विचारलेला आहे तर फॅक्ट लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला बघायचं या ठिकाणी वायू अवस्थेमधून प्लाझ्मा अवस्था या ठिकाणी प्राप्त होते. तर प्लाझ्मा अवस्था प्राप्त होते अतिशय म्हणजे अतिशय उच्च तापमानाला, हाय टेम्परेचरला असतं. म्हणून आपण बघितलं होतं म्हणजे सूर्य किंवा इतर सूर्याप्रमाणेचे इतर तारे असतील या ताऱ्यांवरती प्लाझ्मा अवस्था आपल्याला काय दिसून येते. मी तुम्हाला सूर्याचं उदाहरण सुद्धा काय मागच्या पिरियडमध्ये दिलेलं होतं. तर वायू अवस्थेतून प्लाझ्मा अवस्थेमध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला म्हणलं जातं आयोनायझेशन. ओके, काय म्हणलं जातं आयोनायझेशन, यालाच आयनीकरण असं म्हणतात. ओके, आणि दुसरं याच ठिकाणी बघू तर प्लाझ्मा अवस्थेमधून ज्यावेळेस काय वायू अवस्थेमध्ये रूपांतर होतं म्हणजे रिव्हर्स प्रक्रिया ज्यावेळेस होते तर त्याला म्हणतात डिआयोनायझेशन असं म्हणतात. द्रव अवस्थेमधून वायू अवस्थेमध्ये जे रूपांतर होतं तर त्याला काय म्हणतो आपण, द्रव अवस्थेमधून वायूमध्ये रूपांतर होणं याला म्हणतो आपण इव्हॅपोरेशन. यालाच म्हणलं जातं बाष्पीभवनाची क्रिया. याच्याबद्दल मी सांगेन. बघा, द्रव अवस्थेमधून वायू अवस्थेमध्ये रूपांतर ज्यावेळेस होतं म्हणजे आपण पाण्याचं उदाहरण घेऊ. बघा, वाळत घातलेले कपडे या ठिकाणी आता बघा पाण्याचं वायूमध्ये रूपांतर होतं ज्याला की आपण असं म्हणू शकतो की काय उत्कलन बिंदू ज्याला म्हणतो तर बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ज्याला म्हणतो 100 डिग्री सेल्सिअस आहे. पाण्याचं तापमान पाणी उकळून आपण 100 डिग्री सेल्सिअसवरती नेल्याच्या नंतर द्रव अवस्थेतील पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं वायू अवस्थेमध्ये तर त्याला म्हणतो आपण काय उत्कलन असं म्हणतो त्या प्रक्रियेला. मात्र रूम टेम्परेचरला कक्ष तापमानालाच ओके कपडे वाळत घातलेले असताना आता कपड्याचं टेम्परेचर म्हणजे कापड जे आहे तर त्याचं टेम्परेचर उन्हामुळे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात नाही. मात्र कपड्यामधील असलेलं पाण्याचं जे पाणी जे आहे तर ते निघून जातं, कपडे सुकतात. कशामुळे सुकत असतील तर त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे का, झालेलं नाही. रूम टेम्परेचरलाच म्हणजे कक्ष तापमानालाच जवळपास 38-40 डिग्री सेल्सिअस तापमानालाच काय कपडे पूर्णपणे काय सुकून जातात. तर कपड्यातील पाणी निघून कुठे गेलं ओके तर त्या पाण्याचं रूपांतर द्रव अवस्थेतील पाण्याचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये झालेलं आहे. मात्र कक्ष तापमानाला जेव्हा ही क्रिया घडते तर त्याला आपण काय म्हणतो इव्हॅपोरेशन असं म्हणतो, बाष्पीभवन असं म्हणतो. तर बॉइलिंग पॉईंट आणि बाष्पीभवन या ठिकाणी उत्कलन बिंदू आणि इव्हॅपोरेशन याच्यामधला डिफरन्स लक्षात ठेव ओके. कक्ष तापमानाला ज्यावेळेस काय द्रव अवस्थेचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होईल तर त्याला काय म्हणतो आपण इव्हॅपोरेशन असं म्हणतो. आणि
वायू अवस्थेचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये ज्यावेळेस होतं, म्हणजे ढगांची निर्मिती होणे ज्यावेळेस काय पर्जन्यवृष्टी होते, तर ही क्रिया कोणती आहे, तर त्याला म्हणतो आपण या ठिकाणी कंडेन्सेशन असं म्हणतो, यालाच संघनन असं म्हटलं जातं. तर आयोगाने प्रश्न विचारलेला होता या ठिकाणी काय, की ढगांची निर्मिती होणे ही प्रक्रिया खालीलपैकी काय दर्शवते, तर सब्लिमेशन होतं, कंडेन्सेशन होतं म्हणजे संप्लवन आहे, संघनन आहे, त्याच्यानंतर डिपोजिशन आहे आणि आयनीकरण आहे. तर यापैकी उचित पर्याय निवडा असा क्वेश्चन त्यावेळेस काय विचारलेला होता. जर तुम्हाला टोटल ही फिगर माहिती असेल या ठिकाणी, हे सर्व कन्व्हर्जन्स, हे सर्व रूपांतरण तुम्हाला माहिती असेल, तर तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट असणार नाही. हे सर्व समजून घेतल्याच्या नंतर सुद्धा काही एरर असतील, थोडंसं क्युरियस माइंड असेल, तर विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न पडू शकतात. सायन्स हा असा वॉस्ट सेक्शन आहे की ज्या ठिकाणी खूप सारे उपप्रश्न उपस्थित होतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. परत एकदा आपण एक रिकॅप घेऊ या ठिकाणी काय काय बघितलं आपण. बघा, स्थायू अवस्थेमधून ज्या वेळेस द्रव अवस्थेमध्ये काय रूपांतरण होतं, तर त्याला म्हणतो आपण काय मेल्टिंग, द्रवणे असं म्हणतो. द्रव अवस्थेतून स्थायू अवस्थेमध्ये ज्यावेळेस काय रूपांतर होतं, तर त्याला म्हणतो आपण काय गोठणे किंवा फ्रीजिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये रूपांतरण होणे याला म्हणतो आपण संप्लवन, सब्लिमेशन. सब्लिमेशनची जी क्रिया आहे तर खालील पदार्थांमध्ये दिसून येते. कापूर आहे, नॅफ्थॅलिन आहे, त्याच्यानंतर आयोडीन आहे, अमोनियम क्लोराईड आहे, बेन्झोइक आम्ल आहे आणि शुष्क बर्फ आहे. वायूचं रूपांतर डायरेक्ट स्थायू अवस्थेमध्ये होतं, याला म्हणलं होतं आपण काय डिपोजिशन. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं द्रवाचं रूपांतर ज्यावेळेस काय वायूमध्ये होतं, तर या प्रक्रियेला कक्ष तापमानाला ज्यावेळेस असं घडवून होतं त्याला म्हणतो आपण काय इव्हपोरेशन किंवा बाष्पीभवन असं म्हणतो. आणि वायूचं रूपांतर द्रवामध्ये होणं याला म्हणलं होतं आपण कंडेन्सेशन, जे की ढगांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वायू अवस्थेतून काय प्लाझ्मा अवस्था प्राप्त होते, त्याला म्हणलं होतं आपण आयोनायझेशन. आणि प्लाझ्मा अवस्थेतून वायू अवस्था याच्या रिव्हर्स प्रक्रिया आहे, तर प्राप्त होणे याला आपण म्हणलं होतं डिआयोनायझेशन. तर क्वेश्चन असा सुद्धा विचारलेला होता की -57 डिग्री सेल्सिअस वजा 57 अंश सेल्सिअस या तापमानाला कुठला वायू या ठिकाणी काय उच्च दाबाखाली काय आणून शुष्क बर्फ तयार केला जातो. तर शुष्क बर्फ हा कशापासून तयार केला जातो, कार्बन डायऑक्साईड पासून तयार केला जातो. किंवा शुष्क बर्फामुळे काय कपडे ओले होतात किंवा नाही, असा सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी क्वेश्चन असा विचारलेला होता की शुष्क बर्फाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. बघा, ऑक्सिजन या वायूपासून शुष्क बर्फाची निर्मिती होते. स्टेटमेंट राईट असेल की रॉंग, निश्चितपणे रॉंग असेल. बघा, उच्च दाबाखाली काय ड्राय आईसची निर्मिती केली जाते आणि वजा 57 डिग्री सेल्सिअसला शुष्क बर्फ आपल्याला प्राप्त होतं. किंवा -60 डिग्री सेल्सिअस असं सुद्धा कधी कधी क्वेश्चन दिलेला असतो. थोडासा फरक त्याच्यामध्ये काय असेल, काही पेपर्समध्ये -57 हा आकडा होता, काही पेपरमध्ये -60 डिग्री सेल्सिअस हा आकडा होता. तर आकड्यावरती जायचं नाही. या ठिकाणी परीक्षेमध्ये या दोन्हींपैकी कुठलाही पर्याय दिलेला असेल, कुठलंही विधान दिलेलं असेल, तर ते विधान कसं असेल, उचित असेल या ठिकाणी. ओके, तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी मागच्या पिरियडमध्ये डिस्कस करायच्या राहून गेलेल्या होत्या, तर ह्या आजच्या पिरियडमध्ये आपण कंप्लीट केलेल्या आहेत. तर याच्यावरती बरेच काही क्वेश्चन या ठिकाणी काय आयोगाने जे आतापर्यंत विचारलेले होते, तर काही प्रश्न मी सांगतो, त्या प्रश्नांचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने द्यायचा प्रयत्न करा. आणि जेवढं काही मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने हा पहिला चॅप्टर कंप्लीट झाला आहे, तर सर्व नोट्स कंप्लीट ठेवायचे आहेत. याच्यानंतर दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात होईल. तर त्याच्या अगोदर काही क्वेश्चन्स मी सांगतो, तर नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घेऊन तुमच्या ज्या नोट्सची वही आहे तर त्याच्यामध्ये या प्रश्नांचा समावेश करा, उत्तरसुद्धा त्या ठिकाणी नमूद करा. PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा खूप मोठा प्रभाव तुमच्या तयारीच्या प्रक्रियेमध्ये असतो. तर ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी काही प्रश्न मी सांगतो तर ते लिहून घ्या. त्याच्यानंतर मी सांगेन की उद्याच्या लेक्चरमध्ये कुठल्या या चॅप्टरला आपल्याला सुरुवात करायची आहे. ओके, क्वेश्चन नोट डाऊन करायचे सगळ्यांनी. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द्रवाच्या एकूण किती भौतिक अवस्था आहेत, हा तुमचा पहिला क्वेश्चन आहे. द्रवाच्या एकूण किती भौतिक अवस्था आहेत आणि द्रवाच्या एकूण किती कृत्रिम अवस्था आहेत आणि ती कृत्रिम अवस्था कोणती हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, ढग निर्मिती साधारणतः कुठल्या अवस्थांतरणामुळे काय घडून येते. ढग निर्मितीची जी प्रक्रिया आहे तर ती कुठल्या अवस्थांतरणामुळे किंवा कुठल्या रूपांतरणामुळे घडून येते या ठिकाणी काय या क्वेश्चनचा आन्सर सांगायचा आहे. नेक्स्ट, खालीलपैकी या ठिकाणी कोणते पदार्थ संप्लवन क्रिया दर्शवतात. ऑप्शन आहेत तुमचे अँथ्रासिन, नॅफ्थॅलिन आणि कापूर. तर यापैकी कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये या ठिकाणी संप्लवन क्रिया दर्शवली जाते, तर याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे. तर बघा, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संतृप्तता ज्या तापमानाला होते याला डॅश असे म्हणतात. पर्याय आहेत द्रवीभवन बिंदू, उत्कलन बिंदू, दवाचा बिंदू आणि पूर्ण आर्द्रता.
त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, हे सगळे मागच्या काही वर्षांमध्ये काय आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत, तेच महत्त्वपूर्ण प्रश्न आपण काय घेतोय. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, तर त्याचे कारण काय आहे? बाष्पीभवन, संघनन, संप्लवन यापैकी नाही. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी, कोणत्या प्रक्रियेत स्थायीरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते? डिरेक्टली ॲज इट इज आयोगाच्या क्वेश्चन पेपरमधला हा क्वेश्चन तुम्हाला सांगितलेला आहे. तर हे आहे घनीकरण, द्रवीकरण, बाष्पीभवन आणि संप्लवन. क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित ऐकलेला असेल, जर थोडंसं मिस होत असेल तर थोडंसं म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाठीमागे घेऊन काय चेक करू शकता. क्वेश्चन व्यवस्थित काय लिहून घ्या आणि त्याचा आन्सर सुद्धा सांगा. त्याच्यानंतर डॅश डॅश वायू -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क बर्फ असं म्हणतात. तर तो वायू कोणता आहे? ऑप्शन्स आहेत नायट्रोजन, अमोनिया, हेलियम आणि कार्बन डायऑक्साईड. कुठले कुठले ऑप्शन आहेत? नायट्रोजन, अमोनिया, हेलियम आणि कार्बन डायऑक्साईड. ओके. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश डॅश म्हणतात. गोठण बिंदू, द्रवणांक, दवबिंदू आणि उत्कलनांक. हे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आहेत. तर अशा पद्धतीने या प्रश्नांच्या व्यतिरिक्त सुद्धा काय खूप सारा कंटेंट मी या ठिकाणी बघा अक्षरशः सांगतो. या ठिकाणी 5वी पासून ते 10वी पर्यंतचे सर्व टेक्स्ट बुक्स, तर त्यातले क्वेश्चन घेतलेले आहेत. आयोगाचा अभ्यास करताना रेफरन्स बुक म्हणून जे काय दर्जेदार पुस्तक आहेत मार्केटमधले, तर असे सर्व पुस्तक आणि त्याच्यानंतर NCERTचा संपूर्ण कंटेंट ॲड करून या ठिकाणी काय सर्व या ठिकाणी हे जे व्हिडिओज आहेत तर ते तयार केलेले. तर याचा खूप उत्तमरित्या उपयोग तुम्ही करून घ्यायचा आहे. आगामी परीक्षेमध्ये यश तुमचं असेल जर कन्सिस्टंटली माझ्यासोबत काय येणाऱ्या आगामी परीक्षेपर्यंत तुम्ही काय प्रिपरेशन करत राहिलात तर अशाच पद्धतीने या ठिकाणी काय कोऑपरेशन करायचं आहे. तर सर्वांचे अगदी मनापासून आभार या ठिकाणी व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचा आहे. तर अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.